तर मुख्यमंत्र्यांचा हा बाईकनं प्रवास आपण पाहतोय। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काटकसरीचं आवाहन, त्यानंतर अनेक मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत। राज्यातले मुख्यमंत्री फडणवीस बाईकनं विधान भवनात दाखल झालेले आहेत। आज आपल्याला माहिती आहे नवनिर्वाचित विधान परिषदेच्या आमदारांचा शपथविधी सोहळा असणार आहे आणि मुख्यमंत्री बाईकनं विधान भवनात दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार सुद्धा होते। तर काटकसरीचं आवाहन पंतप्रधानांनी केलं, त्यानंतर याच संदर्भात राज्य पातळीवर अनेक मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेत। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सुद्धा त्यात कपात करण्यात आलेली आहे। अवघ्या 4 गाड्यांसह काल ते एका कार्यक्रमासाठी पोहोचल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि आता आज मुख्यमंत्री फडणवीस बाईकनं विधान भवनात दाखल झाले। त्यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार सुद्धा होते। तर जास्तीत जास्त काय पहिली प्रतिक्रिया आहे सर? काटकसर करण्यासंदर्भात अनेक मोठे निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आलेले आहेत। परदेश दौरे रद्द करण्याच्या सूचना आहेत, तसंच अनावश्यक खर्च टाळण्याच्या सूचना आहेत। यासोबत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईकनं विधान भवनात दाखल झालेले आहेत। इंधन वाचवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। काटकसरीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांसह आशिष शेलार हे थेट बाईकवरून विधान भवनात पोहोचले। एकीकडे मंत्र्यांचा ताफा कमी करण्यात आलेला आहे, दुसरीकडे अनावश्यक खर्च टाळण्याच्या सूचना आहेत, जाहिरातबाजीला आळा घालण्याच्या सुद्धा सूचना आहेत। या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड खरं तर स्वतः मुख्यमंत्र्यांकडूनच इंधन बचती संदर्भात जे महत्त्वाचे निर्णय आहेत त्याबद्दल सूचना करण्यात आल्या, मात्र त्याची अंमलबजावणी स्वतः मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी करताना आपण पाहतोय। आज विधान भवनात विधान परिषदेच्या आमदारांचा शपथविधी असणार आहे, त्यासाठी विधान भवनात मुख्यमंत्री फडणवीस थेट बाईकवरून दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर इंधन बचतीसाठी आपल्या परीनं हातभार लावताना या ठिकाणी मुख्यमंत्री आपल्याला पाहता येत आहेत। काल त्यांच्या ताफ्यात त्यांनी कपात केली, 4 गाड्यांचा ताफा त्यांचा आता होता। त्या 4 गाड्यांच्या ताफ्यासह ते एका कार्यक्रमात पोहोचल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि आता ही थेट दृश्य विधान भवनात। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं। विनायक, इंधन बचतीचं पंतप्रधानांचं आवाहन, त्यानंतर काल अनेक मोठे महत्त्वाचे निर्णय आणि थेट ही दृश्य फडणवीसांची। बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला सगळेच मंत्री देताना पाहिलं, म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता त्याची सुरुवात केली आहे। संपूर्ण ताफा बाजूला ठेवून बाईकवरती स्वतः मुख्यमंत्री जे आहे ते विधान भवनात पोहोचले आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी इंधनाची बचत व्हावी हा संदेश मुख्यमंत्री स्वतः देताना दिसून येतात आणि त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते विधान भवनामध्ये आपण जर पाहिलं तर बाईकवरती आलेले पाहायला मिळत आहेत। पाठीमागे आशिष शेलार मंत्री हे सुद्धा उपस्थित होते आणि इंधनाची बचत देण्या ज्या पद्धतीने आव्हान पंतप्रधानांनी केले आहे त्याला प्रतिसाद जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी दिला आपल्याला पाहायला मिळतोय। विधान भवनातला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बाईकवरून प्रवास करत विधान भवनात पोहोचले आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच ही थेट दृश्य खरं तर विनायक, पंतप्रधानांनी आवाहन केलं, त्यानंतर अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्याबाबत निर्णय घेतलेला होता। राज्य पातळीवर सुद्धा अनेक मोठे